आजचा आपला टॉपिक आहे मेन्स्ट्रुअल सायकल. सुरुवातीला आपण काय केलं, पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, त्यामध्ये हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस आणि हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी पाहिली. आता हा जो टप्पा आहे हा आहे मेन्स्ट्रुअल सायकल. यालाच म्हटलं ओरियन सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल का म्हटलं तेही सांगतो आणि नंतर ओरियन सायकल का म्हटलं. ओरियन सायकल म्हणजे ओव्हरीमध्ये चेंजेस होते. मेन्स्ट्रुअल सायकल काय आहे? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे ज्याला आपण MC पिरियड म्हणतो. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिमेल. फिमेलमध्ये जे प्युबर्टी पिरियडमध्ये, प्युबर्टी ज्याला म्हणतो आपण पिरियड ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी जे स्टार्ट होते ते त्याचं इंडिकेशन आहे. फिमेलमध्ये पहिली मेन्स्ट्रुअल सायकल आली याचा अर्थ फिमेल सेक्सुअल मॅच्युअर झाली. त्या फिमेलमध्ये पहिली मेन्स्ट्रुअल सायकल आल्याबरोबर त्या फिमेलमध्ये चाइल्ड प्रोड्युसिंग कपॅसिटी डेव्हलप झाली. मग मेन्स्ट्रुअल सायकल काय? ही जी MC ज्याला म्हटलं आपण MC पिरियड किंवा मेन्स्ट्रुअल सायकल ही असते 28 दिवसाची. या महिन्याच्या 28 दिवसामध्ये जे काही चेंजेस झाले तेच पुन्हा रिपीट होते. पुन्हा 28 दिवस पुन्हा तेच रिपीट होते आणि म्हणून याला म्हणतो आपण सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस. एका सायक्लिक चेंजेस आहे सिक्वेन्सनी, सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस. कुठं होते हे चेंजेस? दॅट ऑकर्स इन वॉल ऑफ युटेरस. वॉल ऑफ युटेरसचे 3 लेअर होते. आठवा आउटर पेरिमेट्रियम, मिडल मायोमेट्रियम, इनर एंडोमेट्रियम. शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं एंडोमेट्रियम समोर कामाचं आहे. आतला जो लेअर आहे एंडोमेट्रियम त्यामध्ये चेंजेस होऊन राहिले. म्हणजे तो कधी थिक होते कधी थिन होते, कधी काय होते नंतर भाऊ, पण कधी त्याची एंडोमेट्रियमची थिकनेस वाढते, कधी थिकनेस कमी होते, कधी रप्चर ब्रेकही होते तो यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होऊन राहिले आणि पुन्हा ओव्हरीमध्ये चेंजेस होऊन राहिले. ओव्हरीमध्ये कोणते चेंजेस होऊन राहिले? आठवा जेव्हा आपण ओव्हरीमध्ये हिस्टॉलॉजी पाहिलं त्या हिस्टॉलॉजीमध्ये 2 भाग पडले होते. बाहेरचा भाग होता कॉर्टेक्स, आतला होता मेडुला. कॉर्टेक्समध्ये डेव्हलपिंग स्टेजेस ऑफ फॉलिकल होत्या. जुनं आठवल्याशिवाय समोरच येत नाही. डेव्हलपिंग स्टेजेस ऑफ फॉलिकल कोणत्या होत्या? आठवा पहिली होती प्रायमॉर्डियल फॉलिकल कन्व्हर्टेड इंटू प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल गेट कन्वर्टेड इंटू सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी गेट कन्वर्टेड इंटू मॅच्युअर फॉलिकल आणि मॅच्युअर फॉलिकल बिकम ग्राफियन फॉलिकल. स्टेप बाय स्टेप ग्राफियन फॉलिकल आणि ग्राफियन फॉलिकलमधला ओहम काय झाला होता? रिलीज झाला होता, जो होता सेकंडरी ओसाइट स्टेजमध्ये. ही स्टेज काय समोर टॉपिक आहे तो पाहू आपण. पण म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं बा? सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस, सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस दॅट ऑकर इन ओव्हरी अँड वॉल ऑफ युटेरस. वॉल ऑफ युटेरस म्हटलं तर कुणाची आठवण करायची? एंडोमेट्रियम. वॉलमधला इनर लेअर एंडोमेट्रियम तो महत्त्वाचा आहे. अंडर द इन्फ्लुअन्स किंवा इफेक्ट ऑफ गोनॅडोट्रॉपिन अँड ओरियन हार्मोन. हे हार्मोन आहे. आता गोनॅडोट्रॉपिन हार्मोन काय नावाचं आहे त्याचं? गोनॅडोट्रॉपिन. गोनॅड, गोनॅड कोणते? 2. मेल गोनॅड कोणती? टेस्टीज. फिमेल गोनॅड कोणती? ओव्हरी. टेस्टीज आणि ओव्हरी ह्या झाल्या गोनॅड. गोनॅडोट्रॉपिन, ट्रॉपिन म्हणजे नरिशमेंट देणारा. ट्रॉपिक मीन्स दॅट प्रोव्हाइड नरिशमेंट. म्हणजे गोनॅडला म्हणजे टेस्टीज आणि ओव्हरीला नरिशमेंट देणारे हार्मोन गोनॅडोट्रॉपिन. कोणत्या गोनॅडोट्रॉपिन? गोनॅडोट्रॉपिन आर ऑफ 2 टाईप, ज्याला GTH म्हणतात. गोनॅडोट्रॉपिक हार्मोन किंवा गोनॅडोट्रॉपिन GTH आर ऑफ 2 टाईप. नंबर 1 FSH आणि दुसरा LH. कुठून आले हे हार्मोन? दिस गोनॅडोट्रॉपिक हार्मोन त्याला गोनॅडोट्रॉपिन म्हटलं. 2 टाईपचे आहे FSH आणि LH. दे आर सिक्रेटेड बाय पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट पडते, अँटेरियर पार्ट आणि पोस्टेरियर पार्ट. त्यामधला अँटेरियर पार्ट स्वतः सिक्रेट करते हार्मोन. कोणता? FSH आणि LH. असे भरपूर हार्मोन आहे पण सध्या आपल्याला जे नाव आले त्याचा विचार करू. पिट्युटरी म्हणजे तुमच्या डोक्यात गेलं यावेळेला कोण सक्रिय झालं? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडने कोणता हार्मोन रिलीज केला? GTH गोनॅडोट्रॉपिक हार्मोन. 2 टाईप आहे कोणते? FSH आणि LH. हे दोनही हार्मोन FSHचा लॉंग फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग म्हणजे काय? प्रायमॉर्डियल फॉलिकल होतं 8व्या डायग्राममध्ये, त्याला स्टिम्युलेट केलं. कशामध्ये कन्वर्ट केलं? सेकंडरी. स्टिम्युलेट केलं टर्शियरी, नंतर मॅच्युअर, नंतर
ग्राफियन फॉलिकल म्हणजे फॉलिकलला स्टिम्युलेट करणारे हार्मोन, ओव्हरीमधल्या फॉलिकलला स्टिम्युलेट हार्मोन आणि हा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि एफएस हे हार्मोन. आणि ओव्हरियन हार्मोन कोणते? ओव्हरियन हार्मोन शिकलो आपण ज्यावेळेला ओव्हरीवाले 5 हार्मोन होते, पण त्यातले मेन 2 हार्मोन या ठिकाणी इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. कोणते म्हटलं? इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. 8वा इस्ट्रोजेन कोण सिक्रेट करते? इस्ट्रोजेन इज सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल. ग्राफियन फॉलिकलचा सेकंड लेअर थिका इंटरना, 2 लेअर होते ना, थिका एक्सटर्ना थिका इंटरना. थिका इंटरना सिक्रेट करते इस्ट्रोजेन. प्रोजेस्टेरॉन कोण सिक्रेट करते? कार्पस ल्युटियम, जो कुणाचा फॉर्म झाला? एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. कधी फॉर्म झाला? आफ्टर ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे काय? रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ओव्हरी, जे रिलीज होते 14व्या दिवशी, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओम रिलीज झाला तेव्हा. त्यानंतर मग आता आपण एक गोष्ट पाहत चालू की गोनॅडोट्रोपिन कोणते? FSH आणि LH येईल समोर. ओव्हरियन हार्मोन कोणते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. याचा अर्थ मी इथं लिहूनच टाकतो, ओव्हरियन हार्मोन. ओव्हरियन हार्मोन कोणते? ओव्हरियन हार्मोन्स कोणते? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मेन्स्ट्रुअल सायकल कोण कंट्रोल करते? GTH कोण आहे? पिट्युटरी हार्मोन आणि ओव्हरियन हार्मोन. मेन्स्ट्रुअल सायकल कोण कंट्रोल करते? पिट्युटरी हार्मोन आणि ओव्हरियन हार्मोन. विच आर द पिट्युटरी हार्मोन? FSH आणि LH. विच आर द ओव्हरियन हार्मोन? इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. याचा अर्थ टोटल 4 हार्मोन कंट्रोल करते मेन्स्ट्रुअल सायकल. आणि म्हणून ही मेन्स्ट्रुअल सायकल संपल्याबरोबर 28 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल संपल्याबरोबर आपल्याला एक टॉपिक राहील, हार्मोनल कंट्रोल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. म्हणजे कोणते कोणते हार्मोन कशा प्रकारे मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करते, हाही टॉपिक आहे जो 3 मार्काला भरपूरदा विचारला जाते. आणि मग लक्ष द्या, आता आपण पाहून राहिलो ते की मी तुम्हाला मिनिंग सांगितला गोनॅडोट्रोपिक आणि ओव्हरियन हार्मोनचा. आता एकदा डिफरन्स सांगतो पहा काय. द सिरीज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय? द सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस दॅट ऑकर्स इन ओव्हरी अँड वॉल ऑफ युटेरस. काही कठीण आहे. सिरीज कशाची? सायक्लिक चेंजेसची. कुणामध्ये होऊन राहिले हे चेंजेस? सायक्लिक चेंजेस कुणामध्ये होऊन राहिले? ओव्हरी आणि युटेरस. कुणाच्या अंडर द इफेक्ट ऑफ गोनॅडोट्रोपिन आणि ओव्हरियन हार्मोन. त्यालाच म्हटलं मेन्स्ट्रुअल सायकल किंवा ओव्हरियन सायकल. पुन्हा एकदा असली बा काय म्हटलं? सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस. सिरीज म्हणजे सिक्वेन्स. सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस कुठून राहिले? दॅट ऑकर्स इन ओव्हरी अँड वॉल ऑफ युटेरस. वॉल ऑफ युटेरस मग डोक्यात बराच एंडोमेट्रियम. अंडर द इफेक्ट कोण इफेक्ट करून आलं? कोण घडून आलं? गोनॅडोट्रोपिन अँड ओव्हरियन हार्मोन इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल सायकल. आणि जे सायक्लिक इव्हेंट आहे वुमनमध्ये, ह्युमन फिमेलमध्ये, दीज आर रिपीटेड विदिन अप्रॉक्सिमेटली 20 days. 28 दिवसामध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट होते. बायोलॉजिकली मेडिकली ही 28 दिवसामध्ये कंप्लीट होते. मग आता ते कसं फिमेलमध्ये काही हार्मोनल प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल, मागं पुढं होईल ती. पण जर बायोलॉजिकली विचार केला, आपण मेडिकली विचार केला, अप्रॉक्सिमेटली 20 days सायकल आहे. आणि 28 दिवसाची सायकल जी आहे मेन्स्ट्रुअल सायकल, याचे 4 भाग पाडले, 4 फेज आहे. पहिला फेज आहे मेन्स्ट्रुअल फेज ऑर ब्लिडिंग फेज. मी तुम्हाला काय सांगितलं? पहिल्यांदा डेफिनेशन सांगितली, मग सांगितलं 28 दिवसाची सायकल आहे, मग सांगितलं 28 दिवसाच्या सायकलचे 4 भाग पडले. पहिला फेज मेन्स्ट्रुअल फेज ऑर ब्लिडिंग फेज. पहिला फेज हा म्हणजे कधी स्टार्ट होणार? पहिल्या दिवशी. पहिल्या दिवसापासून तर जवळजवळ 5व्या दिवसापर्यंत हा फेज असतो. म्हणजे ॲक्च्युली या पहिल्या दिवसापासून तर 3ऱ्यापर्यंत, तर कधी कधी पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत, म्हणून ॲव्हरेज 3 to 7 days घेतलं आहे. म्हणजे पहा, इट स्टार्ट फ्रॉम, हा पहिला फेज आहे. कोणता? मेन्स्ट्रुअल फेज. मग आता याला मेन्स्ट्रुअल फेज का म्हटलं? याला ब्लिडिंग फेज का म्हटलं? याला मेन्स्ट्रुअल फेज का म्हटलं? कारण या फेजमध्ये फिमेलच्या व्हजायनामधनं कंटिन्युअसली फ्लो येत असतं, फ्लुइड येत असते, ज्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल फ्लो. हा मेन्स्ट्रुअल फ्लो तयार कुठं झाला?
युटेरसमध्ये तयार झाला. कसा झाला याचं विश्लेषण याच पेजमध्ये आहे. तो मेन्स्ट्रुअल फ्लो जो आहे, मेन्स्ट्रुअल फ्लुइड आहे, हे तयार झालं कुठं? युटेरसमध्ये. आणि नंतर युटेरसच्या खाली कोणता पार्ट होता? वजायना. वजायनाच्या थ्रू तो काय झाला? डिस्चार्ज होतो आहे, कंटिन्युअस डिस्चार्ज होतो. आणि म्हणून म्हटलं त्याला मेन्स्ट्रुअल फेज, कारण या फेजमध्ये मेन्स्ट्रुअल फ्लो होत असतो. त्यालाच म्हटलं ब्लिडिंग फेज, कारण या फेजमध्ये ब्लिडिंगसुद्धा होते, रक्तस्राव होते, म्हणून याला नाव दिलं ब्लिडिंग फेज. म्हणजे आता नाव कंप्लीट झालं तुमचं. समजलं की तुम्हाला एवढं लक्षात आलं की पहिला मेन्स्ट्रुअल सायकलचा पहिला दिवस स्टार्ट झाला म्हणजे कोणता फेज स्टार्ट झाला? मेन्स्ट्रुअल फेज, ज्याला म्हटलं ब्लिडिंग फेज. आणि म्हटलं इट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट डे ऑफ सायकल अँड कंटिन्यू अप टू 5th डे ऑफ सायकल. इट स्टार्ट फ्रॉम फर्स्ट डे ऑफ सायकल अँड कंटिन्यू अप टू 5th डे. इट इन्क्लूड फॉलोइंग चेंजेस. मग या 5 दिवसामध्ये काय काय चेंजेस झाले बॉडीमध्ये, काय काय घडलं? आपण विचार करून राहिलो 28 दिवसाच्या सायकलचा, त्यामधला विचार करून राहिलो पहिल्या फेजचा, मेन्स्ट्रुअल फेजचा, ब्लिडिंग फेजचा, जो आहे 1 ते 5 दिवसापर्यंतचा सांगितलं आहे. त्यामध्ये काय काय चेंजेस झाले? तर बॉडीमधली त्या ज्या फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल सुरू आहे त्या फिमेलच्या बॉडीमधली इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही डिक्रीज झाली. इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉनची लेवल डिक्रीज झाल्यामुळं रिलीज झाला. ते डिक्रीज झाल्याबरोबर रिलीज झाला सबस्टन्स कोणता? प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिन ॲक्च्युली हा लिपिड आहे. प्रोस्टाग्लॅन्डिन जो एव्हरी सेलमध्ये असते, ह्युमन आणि अदर ॲनिमलचे. प्रोस्टाग्लॅन्डिन, आणि याचं प्रोस्टाग्लॅन्डिनचं काम आहे ब्लड फ्लो कंट्रोल करणे, कॉग्युलेशन ऑफ ब्लड कंट्रोल करणे, हे प्रोस्टाग्लॅन्डिनचं काम आहे. हा प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झाला म्हणजे काय झालं पहा? मी सांगू राहिलो मेन्स्ट्रुअल फेज और ब्लिडिंग फेज जो पहिल्या दिवशी स्टार्ट झाला कंटिन्यू 5 डेपर्यंत कोणते चेंजेस झाले? पहिली गोष्ट म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉनची लेवल ही डिक्रीज झाली. ते डिक्रीज झाल्याबरोबर काय रिलीज झालं? प्रोस्टाग्लॅन्डिन. आणि प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झाल्यामुळं एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन. एंडोमेट्रियम काय? पुन्हा पहा, युटेरसची इनर वॉल लेअर. एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन झाली कुणाच्या इफेक्टमुळं? या प्रोस्टाग्लॅन्डिनमुळं. ती काय झाली? ब्रेक झाली. म्हणजे काय काय झालं पहा? इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉनची लेवल काय झाली? डिक्रीज. प्रोस्टाग्लॅन्डिन काय झाला? रिलीज. प्रोस्टाग्लॅन्डिनमुळं काय ब्रेक झाली? एंडोमेट्रियम वॉल. मग आता एंडोमेट्रियम वॉल ब्रेक झाल्याबरोबर त्यामध्ये तर ब्लड वेसल होत्या, ते रप्चर झालं आणि म्हणून ब्लड टिश्यू फ्लुइड ब्रेक झालेलं टिश्यू आहे त्यामधलं फ्लुइड, म्युकस सिक्रिशन युटेरसमधलं, एंडोमेट्रियल लायनिंग, एंडोमेट्रियमची बॉर्डर आणि अनफर्टिलाइज oocyte. फर्टिलाइज झालेला नाही आहे तो अनफर्टिलाइज oocyte हे डिस्चार्ज झाले वजायनाच्या थ्रू. आणि त्यालाच म्हटलं आपण मेन्स्ट्रुअल फ्लो. हाच आहे तो मेन्स्ट्रुअल फ्लो. मेन्स्ट्रुअल फ्लोमध्ये काय काय असते? ब्लड आहे, टिश्यूमधलं फ्लुइड आहे, म्युकस, एंडोमेट्रियल लायनिंग म्हणजे एंडोमेट्रियम ब्रेक झाला आहे. आताच बोललो आपण, काय बोललो होतो? इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉनची लेवल काय झाली? डिक्रीज. प्रोस्टाग्लॅन्डिन काय झाला? रिलीज. प्रोस्टाग्लॅन्डिनच्या इफेक्टमुळं एंडोमेट्रियम ब्रेक झाला, तर एंडोमेट्रियमची लायनिंग आणि अनफर्टिलाइज झालेला आहे. दरवेळेला लक्षात ठेवायचं की पुन्हा मेन्स्ट्रुअल सायकल 28 दिवसामध्ये रिपीट झाली, याचा अर्थ मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक हा फर्टिलाइज झाला नाही. कारण एक जर फर्टिलाइज झाला असता, मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर एक फर्टिलाइज झाला असता, प्रेग्नन्सी स्टार्ट झाली असती. आणि प्रेग्नन्सी जर स्टार्ट झाली असती, मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररीली स्टॉप झाली असती अप टू चाइल्ड बर्थ. मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाली असती, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाली असती, याचा अर्थ आपण म्हटलं असतं देअर मे बी अ चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी. 100% कधीच म्हटलं नाही. का नाही? कारण की 100% कधी कधी मेन्स्ट्रुअल सायकल मागं पुढं होते, स्टॉप होते. याला हार्मोनल इम्बॅलन्ससुद्धा असतो. हार्मोनचा काही इम्बॅलन्स झाला असेल त्यामुळे होते. पण देअर मे बी अ चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी. आणि प्रेग्नन्सी असती, मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा आलीच नसती. मेन्स्ट्रुअल सायकल आली याचा अर्थ 100% देअर इज नो प्रेग्नन्सी. एक मेन्स्ट्रुअल सायकल झाल्यानंतर जर दुसरी मेन्स्ट्रुअल सायकल येत असेल वेळेवर, याचा अर्थ देअर इज नो प्रेग्नन्सी. नो डाऊट, काही डाऊट नाही, प्रेग्नन्सी आहेच. मग आणि म्हणून म्हटलं मी अनफर्टिलाइज एकसुद्धा आला, अनफर्टिलाइज एकसुद्धा डिस्चार्ज होऊन आला वजायनाच्या थ्रू. काय म्हणून? मेन्स्ट्रुअल फ्लो. आणि या
5 दिवसामध्ये काय झालं म्हणजे 5 दिवसामध्ये ओव्हरीमध्ये काय चेंजेस झाले? हे चेंजेस कुठले आहे? हे चेंजेस कुठे झाले? हे चेंजेस झाले युटेरसमध्ये. काय झालं युटेरसमध्ये? काय बोललो मी तुम्हाला? इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल तर कमी झाली होती, त्यामुळे प्रोस्टाग्लॅंडिन काय झाला? रिलीज झाला. प्रोस्टाग्लॅंडिनमुळे एंडोमेट्रियम काय झाला? ब्रेक झाला. नंतर तो ब्लड, टिश्यूमधलं फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियल लायनिंग, अनफर्टिलायझिंग सर्व डिस्चार्ज व्हायला लागले वजानाच्या थ्रू. काय म्हणून? मेन्स्ट्रुअल फ्लो. आणि या 5 दिवसामध्ये मेनी प्रायमॉर्डियल फॉलिकल, हे चेंजेस ओव्हरीमध्ये. ओव्हरीमध्ये पहिले कोणते असतात? प्रायमॉर्डियल फॉलिकल. कशामध्ये डेव्हलप झाले? याचा अर्थ FSH आला, फॉलिकलला चेंज करून आला. तो मी आधी सांगितलं होतं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, तो आलाय पिट्युटरीपासून. तो काय करून आला? प्रायमॉर्डियल फॉलिकलला कशामध्ये डेव्हलप केलं? प्रायमरीमध्ये. आणि त्यातले काही जेवढे काही प्रायमरी असते त्यातले प्रायमरी गेट कन्वर्टेड टू सेकंडरी फॉलिकल. सेकंडरीपर्यंत आलेला इथपर्यंत हे झाला पहिला फेज. पुन्हा एकदा बोलतो, मग सेकंड फेजकडे जातो. मेन्स्ट्रुअल सायकलबद्दल बोलताना मी तुम्हाला काय सांगितलं? पुन्हा एकदा पहा, कारण व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. एंट्रान्स आणि 12वी दोन्ही याच्या दृष्टीनं महत्त्वाचं टॉपिक येतं. काय बोललो आपण? आणि पहा, जर व्यवस्थित लक्ष दिलं इझी टॉपिक आहे. डायग्रामचं जास्त लोड घ्यायचं नाही. जसजसे आपण पॉईंट पाहतो त्यावरून ती डायग्राम तशीच तुम्हाला कळते. काही चेंजेस कोणत्या दिवशी कोणते चेंज झाले हे त्यामध्ये डायग्राम तशीच कळते, काही प्रॉब्लेम नाही. डायग्राम स्पेशली काही विचार. काय म्हटलं पहा मी या ठिकाणी तुम्हाला? मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय? सिरीज ऑफ सायक्लिक चेंजेस दॅट ऑकर इन ओव्हरी अँड वॉल ऑफ युटेरस. कुठे झाले चेंजेस? ओव्हरीमध्ये, वॉल ऑफ युटेरसमध्ये म्हणजे एंडोमेट्रियममध्ये. आणि कुणामुळे? ड्यू टू इफेक्ट ऑफ कुणाच्या इफेक्टमुळं? गोनॅडोट्रॉपिन. मग गोनॅडोट्रॉपिन कोणते? FSH आणि LH. आणि ओरियन हार्मोन कोणते? ओरियन हार्मोन, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, 4 हार्मोनमुळे झाली मेन्स्ट्रुअल सायकल. सायक्लिक इव्हेंट किती दिवसानंतर रिपीट होते? अप्रॉक्सिमेटली 28 डेज नंतर. त्यानंतर बोललं मेन्स्ट्रुअल सायकलचे 4 फेज आहे. पहिला फेज कोणता? मेन्स्ट्रुअल फेज ऑर ब्लिडिंग फेज. पहिला फेज कोणता? मेन्स्ट्रुअल फेज ऑर ब्लिडिंग फेज. काय झालं या फेजमध्ये? स्टार्ट झाले तर मेन्स्ट्रुअल सायकल. कधी स्टार्ट झाला? फर्स्ट डे ऑफ सायकल अँड कंटिन्यू अप टू 5th डे ऑफ सायकल. फर्स्ट डेला स्टार्ट झाला, 5th डेपर्यंत कंटिन्यू आहे. आणि यामध्ये काय काय चेंजेस झाले? मी आधी सांगितलं तुम्हाला. लेवल ऑफ इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन जे ओरियन हार्मोन आहे, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन जे ओरियन हार्मोन आहे त्याची लेवल डिक्रीज झाली. त्या लेवल डिक्रीज झाल्याबरोबर प्रोस्टाग्लॅंडिन काय झाला? सिक्रेट झाला, रिलीज झाला. त्या प्रोस्टाग्लॅंडिनमुळे वॉल ऑफ द युटेरस एंडोमेट्रियम काय झाली? ब्रेक झाली. काय म्हणलं मी? एंडोमेट्रियम ब्रेकडाऊन ड्यू टू इफेक्ट ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन. म्हणजे तुमच्या 2 गोष्टी लक्षात आल्या. इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी, प्रोस्टाग्लॅंडिन रिलीज. प्रोस्टाग्लॅंडिनमुळे काय झालं? एंडोमेट्रियम काय झाली? ब्रेक झाली, रप्चर झाली. आणि ते ब्रेक झाल्याबरोबर ब्लड, टिश्यूमधलं फ्लुइड, म्युकस, एंडोमेट्रियल लायनिंग आणि अनफर्टिलायझिंग सगळे डिस्चार्ज होऊन आले वजायनाच्या थ्रू. काय म्हणून? मेन्स्ट्रुअल फ्लो म्हणून चालले. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की या 5 दिवसाच्या पिरियडमध्ये ड्युरिंग दिस 5 days मेनी प्रायमॉर्डियल फॉलिकल ओव्हरीमधले आता मेनी प्रायमॉर्डियल फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झाले? प्रायमरी फॉलिकल. आणि सम ऑफ द फॉलिकल प्रायमरी फॉलिकल गेट कन्वर्टेड इनटू सेकंडरी फॉलिकल अंडर द इफेक्ट ऑफ FSH. फॉलिकलमध्ये चेंजेस कोण घडून आणून राहिलं? FSH नावाचं आहे त्याचं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कोणी सिक्रेट केला? पिट्युटरी ग्लँड. हा एक फेज तुम्हाला कळला. 5 दिवस इथं संपले. आता दुसरा प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्हचा अर्थ काय आहे? रिपेरिंग. तुम्ही पाहिलं पहिल्या फेजमध्ये सगळं डॅमेज झालं, म्हणजे काय झालं? हा डिस्ट्रक्शन केलं, यामध्ये डिस्ट्रक्शन झाला फेजमध्ये. सगळं ब्रेकडाऊन झालं. एंडोमेट्रियम ब्रेक झाली. एंडोमेट्रियममधल्या ब्लड व्हेसल होत्या, रक्तवाहिन्या, त्याही ब्रेक झाल्या. तेव्हाच ब्लड बाहेर आलं ना. युटेरियन ग्लँड रप्चर झालं, युटेरसमध्ये ज्या ग्लँड होत्या ते ब्रेक झालं. सगळं ब्रेकेज झालं. त्याचं रिपेअरिंग होणार. त्याला म्हटलं प्रॉलिफरेटिव्ह फेज. त्यालाच म्हटलं फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज का म्हटलं? कारण फॉलिकलमध्ये मॅक्झिमम चेंजेस या फेजमध्ये होते. का? कारण हा फेज 5वा दिवस झाला 1 ते 5, 6व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत हा फेज राहील. आणि 14व्या दिवशी येणार आहे महत्त्वाचा ओव्हुलेटरी फेज, ज्या दिवशी ग्राफियन फॉलिकल रप्चर होईल आणि ओव्हम रिलीज होईल.
म्हणजे 13 दिवसापर्यंत सगळे फॉलिकल चेंजेस होऊन काय फॉर्म व्हायला पाहिजे, 13व्या दिवशी काय तयार असायला पाहिजे, ग्राफेन फॉलिकल. आणि म्हणून म्हटलं याला फॉलिक्युलर फेज, कारण FSHच्या इफेक्टमुळं फॉलिकलमध्ये चेंजेस होते. त्यालाच म्हटलं पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. पोस्ट म्हणजे नंतर, मेन्स्ट्रुअल फेज नंतर येतो म्हणून त्याला म्हटलं पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. तिने नावं लक्षात आले. पहिल्यांदा नावं आहे महत्त्वाचे. त्यावर तुम्हाला समजा असं म्हणते की प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हणजे पहिल्या फेजमध्ये पहिल्या 5 दिवसामध्ये जे ब्रेकडाऊन झालं त्याची रिपेरिंग या फेजमध्ये कशी होते पाहू. फॉलिक्युलर फेज म्हणजे फॉलिकलमध्ये चेंजेस होईल किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. आणि म्हणून म्हटलं एक्सटेंड फ्रॉम 6th डे, 1st to 5th तिथे झाले, 5th डे टू 13th डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. 5th to 13 किंवा 6th to 13 डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आणि यामध्ये कोणतेही चेंजेस झाले पाहू. फ्यू 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल स्टार्ट. या आधी सांगितलं होतं त्यामध्ये काय झालं होतं, प्रायमरी फॉलिकल होतं, प्रायमॉर्डियल कशामध्ये कन्वर्ट झाला होता, प्रायमरी, आणि सम किंवा फ्यू प्रायमरी कन्वर्ट झाले होते सेकंडरी. आता फ्यू 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल स्टार्ट डेव्हलपिंग. 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल स्टार्ट होऊन आले. पण तुम्हाला माहिती आहे ग्राफेन फॉलिकल किती फॉर्म होणार, एकच शेवटी. फ्यू secondary follicle start developing but usually only one of them become graphene follicle. एकच ग्राफेन फॉलिकल तयार होते आणि इट ऑकर ड्यू टू इफेक्ट ऑफ FSH. 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होऊन राहिले म्हणजे 6 ते 12 ग्राफेन फॉलिकल तयार व्हायला पाहिजे. असं होत नाही, कारण प्रायमॉर्डियल फॉलिकल नंबर ऑफ होते, ते बनले प्रायमरी फॉलिकल, त्यामधले काही प्रायमरी फॉलिकल बनले सेकंडरी फॉलिकल. 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होऊन राहिले. पण त्या 6 ते 12 सेकंडरी फॉलिकलपैकी फक्त एकच सेकंडरी फॉलिकल स्टेप बाय स्टेप कन्वर्ट होते ग्राफेन फॉलिकलमध्ये. हे कुणाच्या ॲक्शनमुळे झालं, FSHच्या ॲक्शनमुळे. कारण नावच आहे त्याचं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता की सेकंडरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झालं आहे, ग्राफेन फॉलिकलमध्ये. डेव्हलपिंग सेकंडरी फॉलिकल जे होते ते कोणता हार्मोन सिक्रेट करते, इस्ट्रोजेन. फॉलिकलचे फॉलिक्युलर सेल काय सिक्रेट करते, हार्मोन इस्ट्रोजेन. आणि हाच इस्ट्रोजेन घडून आणतो रिजनरेशन, रिपेरिंग घडून आणतो कुणाची, एंडोमेट्रियम. म्हणजे आता तुमच्या अजून एक लक्षात आलं असेल, एंडोमेट्रियम रप्चर का झाली होती, कारण इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉनची लेवल काय झाली, ती कमी झाली होती. आता इस्ट्रोजेनची लेवल वाढल्याबरोबर काय झाली, रिपेरिंग झाली. याचा अर्थ ह्या इस्ट्रोजेन काय मेंटेन करते, थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम. हे तर लक्षात आलं. तर एक गोष्ट म्हणजे तिथे कमी झाली, म्हणजे इस्ट्रोजेनची लेवल इथे कमी झाली होती. कमी झाल्याबरोबर प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज झाला आणि एंडोमेट्रियम काय झाली, ती रप्चर. इथे इस्ट्रोजेनची लेवल वाढल्याबरोबर रिजनरेशन झालं, नवीन फॉर्म झाली एंडोमेट्रियम. रिजनरेशन पुन्हा कुणाचं झालं, रिजनरेशन ऑल्सो इन्व्हॉल्व फॉर्मेशन ऑफ एंडोमेट्रियल सेल. एंडोमेट्रियममध्ये सेलचा नंबर वाढला म्हणजे एंडोमेट्रियम आता थिक झाली. युटेराइन ऑर एंडोमेट्रियम ग्लँड, मी तुम्हाला सांगितलं होतं एंडोमेट्रियममधल्या ग्लँडसुद्धा ब्रेक झाल्या होत्या, ब्लड व्हेसल ब्रेक झाल्या होत्या, पुन्हा नेटवर्क ऑफ ब्लड व्हेसलसुद्धा फॉर्म झालं. म्हणजे पूर्ण एंडोमेट्रियम तर झाली. एंडोमेट्रियल सेलचा नंबर वाढला, युटेराइन ग्लँडचा, म्हणजेच एंडोमेट्रियममध्ये ज्या ग्लँड असतात, ग्रंथी असतात, स्त्रवतात आणि म्युकस सिक्रेट करते, त्या एंडोमेट्रियम ग्लँडचाही नंबर वाढला आणि पुन्हा नेटवर्क तयार झाला ब्लड व्हेसलचा. आपण 2 फेज पाहिले. पहिला फेज संपला आपला मेन्स्ट्रुअल फेज और ब्लिडिंग फेज, जो पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत होता आणि त्यामध्ये सगळं डिस्ट्रक्शन झालं. सरळ सोप्या भाषेत आठवायचं म्हणजे काय, इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉनची लेवल काय झाली होती, डिक्रीज झाली होती. प्रोस्टाग्लॅन्डिन काय झालं होता, रिलीज झाली होती. एंडोमेट्रियम काय झाला होता, ब्रेक झाला होता. मग ब्लड टिश्यूमधलं फ्लुइड, म्युकस, बरोबर आहे, पुन्हा ते एंडोमेट्रियल टिश्यू म्हणजे सेल आणि पुन्हा ते अनफर्टिलायझिंग सगळे डिस्चार्ज झाले पाहिजे थ्रू मेन्स्ट्रुअल फ्लो. पुन्हा त्या FSHच्या इफेक्टमुळं प्रायमॉर्डियल फॉलिकल जे होते ते कन्वर्ट झाले प्रायमरीमध्ये आणि फ्यू प्रायमरी फॉलिकल किंवा सम प्रायमरी फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट झाले ते सेकंडरी फॉलिकलमध्ये. अशा प्रकारे पहिले 5 दिवस संपले. मग 6व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत जो फेज होता त्याला म्हटलं प्रॉलिफरेटिव्ह फेज. या फेजमध्ये सगळी रिपेरिंग झालेली आहे. पहिल्या फेजमध्ये जे ब्रेकडाऊन झालं त्याची सगळी रिपेरिंग झाली आणि त्याला कंट्रोल केलं FSH. कसं कंट्रोल झालं, जे
फ्यू म्हणजे पहा जवळजवळ 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होऊन राहिले, पण त्यापैकी एक सेकंडरी फॉलिकल स्टेप बाय स्टेप कशामध्ये कन्वर्ट झाला, ग्राफियन फॉलिकल. आणि त्या फॉलिकलचे जे सेल होते, डेव्हलपिंग फॉलिकलचे सेल, त्याने रिलीज केला हार्मोन कोणता, इस्ट्रोजेन. हा इस्ट्रोजेन काय करतो, हाच खऱ्या अर्थानं रिपेरिंग केली त्यांनी. इस्ट्रोजेननी काय केलं, एंडोमेट्रियमचं रिजनरेशन केलं, नवीन एंडोमेट्रियम फॉर्म केली. आणि तुम्हाला या ठिकाणी आठवून दिलं की इथे पहिल्या फेजमध्ये इस्ट्रोजेनची लेवल कमी होती म्हणून तो ब्रेक झाला होता. आता लेवल वाढली सेकंड फेजमध्ये म्हणून त्याचं रिजनरेशन. ब्लड वेसलचं नेटवर्क फॉर्म झालं. युटेराईन ग्लँड म्हणजे एंडोमेट्रियममधल्या ग्लँड फॉर्म झाल्या. एंडोमेट्रियमची लाईनिंग झाली, म्हणजे पूर्ण प्रकारे या ठिकाणी रिपेरिंग झाली. म्हणूनच त्याला म्हटलं होतं आपण, कोणता फेज म्हटला होता, प्रॉलिफरेटिव्ह फेज. पूर्ण रिपेरिंग झाली. आता उजाडला 14वा दिवस, ओव्हुलेटरी फेज. नावच सांगते ओव्हुलेटरी फेज. नेम इंडिकेट दॅट, ओव्हुलेटरी फेज इंडिकेट दॅट ओव्हुलेशन टेक्स प्लेस इन दिस फेज. या फेजमध्ये ओव्हुलेशन होते, म्हणजे ओहामा ओरीच्या बाहेर रिलीज होतो. कारण तुम्हाला माहिती आहे आधीच्या फेजपर्यंत 13व्या दिवसापर्यंत ग्राफियन फॉलिकल तयार झालेला आहे, एक ग्राफियन फॉलिकल. आता तो ग्राफियन फॉलिकल रप्चर होणार, ब्रेक होणार आणि ओहम रिलीज होऊन कुठे येणार, पेल्विक कॅव्हिटीमध्ये. पेल्विक गर्डलची कॅव्हिटी पेल्विक कॅव्हिटीमध्ये बाहेर पाहत. इट ऑकर्स ऑन 14 डे ऑफ सायकल. आणि 28 दिवसाची सायकल आहे. 14व्या दिवसाला म्हणतात मिडवे, मधातला काळ, बरोबर मिडवे. आणि एक लक्षात ठेवायचं, मेन्स्ट्रुअल सायकलचा सगळ्यात स्मॉलेस्ट फेज, ऑब्जेक्टिव्हसाठी मेन्स्ट्रुअल सायकलचा सगळ्यात स्मॉलेस्ट जो फेज आहे तो आहे ओव्हुलेटरी फेज, कारण हा 1 डे फेज आहे. मग काय म्हटलं, कोणते चेंजेस झाले, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर झालं आणि ओहम काय झाला, रिलीज झाला. कशामध्ये, पेल्विक कॅव्हिटी. आणि कुणामुळे झालं, LH. पिट्युटरी ग्लँडचा एक हार्मोन पाहिला आपण कोणता, गोनाडोट्रोपिनचा आहे. 2 टाईपचे गोनाडोट्रोपिन होते, एक होता FSH. आता कोणी इफेक्ट केला, LH. मॅच्युअर जो ग्राफियन फॉलिकल आहे, म्हणजे सरळ सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं, तुमच्या ओव्हुलेटरी फेज आहे, कधी राहणार, 14व्या दिवशी मिडवेला. आणि या 14व्या दिवशी ओव्हुलेशन होते. म्हणजे काय होते, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर होणार, ओहम रिलीज होणार कुठं, पेल्विक कॅव्हिटीमध्ये. आणि कुणाच्या इफेक्टमुळे झालं, LH नावाच्या हार्मोननी काय केलं, ब्रेकेज केलं. कुणाचं, ग्राफियन फॉलिकलला ब्रेक केलं आणि त्यामध्ये रिलीज ओहम केला, ओहम रिलीज झाला. याचा अर्थ ओव्हुलेशनसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, LH. काय मी सांगितलं यानंतर जो टॉपिक आहे हार्मोनल कंट्रोल. LHनी काय कंट्रोल केलं, ओव्हुलेशन कंट्रोल केलं, म्हणजे रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ओव्हरी कंट्रोल केलं. अशा प्रकारे ओव्हुलेटरी फेज संपला. पण पुन्हा एकदा सांगतो काय झालं, 14व्या दिवशी हा फेज झाला, 1 डे फेज होता, मिडवे स्मॉलेस्ट फेज आहे. दुसरं काय झालं, या फेजमध्ये काहीच नाही, मोजके चेंजेस झाले का तुझा काय. याच्या आधीच्या फेजमध्ये 13व्या दिवसापर्यंत मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल फॉर्म होऊन तयार होता. तो या 14व्या दिवशी ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर ओहम त्यामध्ये रिलीज झाला. त्यावेळेला ओहम होता सेकंडरी ओसाइड स्टेजमध्ये. फुल्ली डेव्हलप ओहम नाही आहे, तो सेकंडरी ओसाइड स्टेजमध्ये, म्हणजे तो डेव्हलपिंगच ओहम आहे, तो रिलीज झाला. त्या प्रोसेसला म्हटलं ओव्हुलेशन. आणि रिलीज ऑफ ओहम कोणी कंट्रोल केला, हार्मोन LH, ज्याचं नाव आहे ल्युटिनायझिंग हार्मोन, विच इज सिक्रेटेड बाय पिट्युटरी. त्यानंतर लास्ट फेज आला सिक्रेटरी फेज, त्यालाच म्हटलं ल्युटियल फेज. ल्युटियल फेज का म्हटलं, कारण या फेजमध्ये फॉर्म होते कार्पस ल्युटियम, आणि कार्पस ल्युटियम सिक्रेट करते हार्मोन प्रोजेस्टेरॉन, त्याला म्हटलं सिक्रेटरी फेज. तुम्हाला माहिती आहे 14 दिवस संपलेला आहे. जसं पाहिलं पहिल्या दिवसापासून 5व्या दिवसापर्यंत मेन्स्ट्रुअल फेज, 6व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत कोणता होता, प्रॉलिफरेटिव्ह फेज. 14व्या दिवशी 1 डे कोणता होता, जो स्मॉलेस्ट आहे तो ओव्हुलेटरी फेज. आणि हा लॉंगेस्ट फेज आहे, कारण 15व्या दिवसापासून तर 28 म्हणजे 14 दिवसाचा फेज आहे, लॉंगेस्ट स्मॉलेस्ट. इट लास्ट फ्रॉम 15th डे ऑफ सायकल अप टू 28 डे ऑफ सायकल. 15व्या दिवसापासून 28 दिवसाचा. आणि यामध्ये काय काय चेंजेस झाले तुम्हाला माहिती आहे. इथे काय झालं होतं, आधी या फेजमध्ये काय झालं होतं, ग्राफियन फॉलिकल हा रप्चर झाला, ओहम रिलीज झाला. तोच रप्चर झालेला LH काय स्टिम्युलेट करते, कन्व्हर्शन ऑफ रप्चर ग्राफियन फॉलिकल इंटू कार्पस ल्युटियम. या फेजमध्ये जो ग्राफियन फॉलिकल रप्चर झालेला आहे
त्या रप्चर ग्राफीन फॉलिकलचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं, कार्पस ल्युटियम कोणीकडून आणलं, LH. आणि यू नो कार्पस ल्युटियम कोणता हार्मोन सिक्रेट करणार, प्रोजेस्टेरॉन. काही अमाऊंट इस्ट्रोजेनचे आणि इनिबिन हा सुद्धा ओरीचाच हार्मोन आहे. इनिबिन हे सिक्रेट होणार, कार्पस ल्युटियम सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, सम अमाऊंट ऑफ इस्ट्रोजेन अँड इनिबिन. आता या हार्मोन्समुळं, प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजेन आहे, या हार्मोनमुळं एंडोमेट्रियम बिकम मोर थिक, जाडी वाढली, तिची जाडी वाढली आणि ती झाली 8 ते 10 मिलीमीटर. आणि व्हॅस्क्युलराईज म्हणजे ब्लड वेसलचा नंबरसुद्धा वाढला. 8वा, पहिल्या फेजमध्ये ब्लड वेसल रप्चर झाले होते. दुसऱ्या फेजमध्ये नेटवर्क तयार झालं. यामध्ये काय झालं, हार्मोनची लेवल अजून वाढली. त्यामुळं काय झालं की एंडोमेट्रियम तर मोर थिक झालीच, 8 ते 10 मिलीमीटरपर्यंत म्हटलं आपण. आणि व्हॅस्क्युलराईज म्हणजे ब्लड वेसलचा नंबरसुद्धा वाढलेला आहे. पुन्हा लक्षात घ्या, हा जो ओलेटरी फेज होता हा 1 दिवसाचा 14व्या दिवशी फेज होता. यामध्ये फक्त काय झालं, ग्राफेन फॉलिकल रप्चर झालं, ओहम रिलीज झाला. कोणी घडून आणलं, LHनी. मग आला सिक्रेटरी फेज, ल्युटियल फेज 15व्या दिवसापासून 28 दिवसापर्यंत. याहीमध्ये कोण रोल प्ले करून आलं, LH. म्हणजे LHचे 2 फंक्शन मेन आहे, एक म्हणजे ओव्हुलेशन, दुसरं कन्व्हर्शन ऑफ एम्प्टी ग्राफियन फॉलिकल इनटू कार्पस ल्युटियम. LH स्टिम्युलेट कन्व्हर्शन ऑफ रप्चर ग्राफियन फॉलिकल इनटू कार्पस ल्युटियम. आणि कार्पस ल्युटियम कोणता हार्मोन सिक्रेट करते, प्रोजेस्टेरॉन, सम अमाऊंट ऑफ इस्ट्रोजेन अँड इनिबिन. आता एंडोमेट्रियम मोर थिक झाली, थिकनेस जाडी वाढली. कारण हार्मोन, जोपर्यंत हार्मोनची लेवल चांगली आहे तोपर्यंत जाडी वाढणार. एंडोमेट्रियमची हार्मोनची लेवल कमी झाली की ब्रेक होणार. आणि 8 ते 10 मिलीमीटर झाली व्हॅस्क्युलराईज, म्हणजे ब्लड व्हेसलचाही नंबर वाढला, रक्तस्राव वाढला. आता इथे 2 चान्सेस आहे. 15 दिवस झालं ना, 15 ते 28. 14व्या दिवशी ओहम रिलीज झाला होता. तो रिलीज झालेला ओहम जर फर्टिलाइज झाला, म्हणजेच त्या 14व्या दिवशी फिमेलचा मेलसोबत जर सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला आणि जर तो ओहम जर का फर्टिलाइज झाला, व्हॉटएव्हर वुमन बिकम प्रेग्नंट होईल. हार्मोन आहे HCG, ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन. काय म्हणतो मी, ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन हा हार्मोन कोण सिक्रेट करते, कोरियॉनिक मेम्ब्रेन ऑफ एम्ब्रियो. तुम्ही म्हणाल हे काय आलं, सांगतो. जर 14व्या दिवशी त्यावेळेला जर समजा फिमेलचा मेलसोबत सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला, ओहम काय झाला, फर्टिलाइज. कारण मेलमध्ये एनी टाईम स्पर्म असतात, फिमेलमध्ये ओहम फक्त कधी असतो, 14व्या दिवशी तोही एकच ओहम. तो जर फर्टिलाइज झाला, वुमन प्रेग्नंट झाली. याचा अर्थ काय झाला, झायगोट तयार झाला. झायगोट कशामध्ये कन्वर्ट होणार, एम्ब्रिओमध्ये. मी बोलतो त्या गोष्टीला लक्ष द्या. वुमन प्रेग्नंट झाली म्हणजे एक फर्टिलाइज झाला, वुमन प्रेग्नंट झाली, याचा अर्थ झायगोट तयार झाला. झायगोट कशामध्ये कन्वर्ट होणार, एम्ब्रिओ, मल्टीसेल्युलर. एम्ब्रिओचे 3 एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन असतात. एम्ब्रिओच्या स्ट्रक्चरच्या बाहेर एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन कोणत्या, ॲम्निऑन 4 आहे, ॲम्निऑन, कोरियॉन, ॲलॅन्टॉइस, योगसॅक. कोणते म्हटलं, ॲम्निऑन, कोरियॉन, ॲलॅन्टॉइस, योगसॅक 4. कोणते होते, ॲम्निऑन, कोरियॉन, ॲलॅन्टॉइस, योगसॅक 4 एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन आहे. त्यापैकी ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन हा कोरियॉनिक मेम्ब्रेन जी आहे एम्ब्रिओची. प्रेग्नन्सी म्हणजे एम्ब्रिओ आहेच, प्रेग्नन्सी म्हणजे झायगोट आहे, झायगोट म्हणजे एम्ब्रिओ बनणार आहे. त्या कोरियॉनिक जे मेम्ब्रेन आहे एम्ब्रिओची, त्यांनी सिक्रेट केला हार्मोन HCG. त्या HCGमुळे कुणाचं लाईफ वाढलं, कार्पस ल्युटियमचं लाईफ वाढलं. हा सिक्रेट करत राहणार हार्मोन. हे झालं जर ओहम फर्टिलाइज झाला तर. आणि तुम्हाला माहिती आहे, जे म्हटलं जातं की प्रेग्नन्सी टेस्ट येते, किट येते, एक प्रेग्नन्सी टेस्टिंगची किट येते. ते किटमध्ये जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशावरून दिसते, या हार्मोनवरून. जर समजा त्या फिमेलचा मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला असेल, 14व्या दिवशी तिला वाटत असेल की प्रेग्नन्सी असेल, आणि जर चुकून जर समजा मेन्स्ट्रुअल सायकल नाही आली, 28 दिवसानंतर 1-2 दिवस, 19 दिवस झाले, 30 दिवस झाले, 31 दिवस झाले, नाही आली, मग प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहिला जाते. त्यामध्ये हा HCG हार्मोन हा रोल प्ले करते. याच्यामुळं, या हार्मोनमुळं जर असेल तर ती टेस्ट पॉझिटिव्ह येईल, हार्मोन नसेल तर निगेटिव्ह येईल. हाच हार्मोन त्यामध्ये रोल प्ले करतो.
हार्मोन आहे, याचा अर्थ प्रेग्नन्सी आहे का? कारण हार्मोन कोणी सिक्रेट केला? कोरियॉनिक मेम्ब्रेन ऑफ एम्ब्रिओ. हार्मोन आहे म्हणजे एम्ब्रिओ आहे, एम्ब्रिओची कोरियॉनिक मेम्ब्रेन आहे, त्यांनी सिक्रेट केला हार्मोन म्हणजे प्रेग्नन्सी आहे. आणि याच्यासाठी लाईफ वाढलं कुणाचं? कार्पस ल्युटियम. पण जर समजा फर्टिलायझेशन झालं नाही, याचा अर्थ नेक्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल काय होते? बिगिन होते, स्टार्ट होते. अशा प्रकारे ही होती 28 दिवसाची पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकल, ज्यामध्ये 4 भाग पडले होते. पहिला होता मेन्स्ट्रुअल फेज और ब्लिडिंग फेज, जो 1st डे to 5th डे. नंतर होता प्रॉलिफरेटिव्ह फेज 6 ते 13, 6 to 13 डे. त्यानंतर पाहिला आपण तिसरा ओव्युलेटरी फेज, 1 डे फेज, शॉर्ट फेज ओव्युलेटरी फेज. आणि लास्ट पाहिला आपण तो होता सिक्रेटरी फेज और ल्युटियम फेज. हा लॉंगेस्ट फेज आहे, 15 डे to 20 डे. आत्ताच आपण पाहिली मेन्स्ट्रुअल सायकलची 4 फेज पाहिले, त्यामध्ये अलग अलग नावं आले. ते हार्मोनचे आठवत असेल तुम्हाला. पहिलाच फेज आला होता मेन्स्ट्रुअल फेज, ज्यामध्ये इस्ट्रोजेनची लेवल, प्रोजेस्ट्रॉनची लेवल डिक्रीज झाली होती. इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन कोणते? ओव्हरियन हार्मोन. त्याच फेजमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगितलं की FSHचा रोल आला होता त्याच फेजमध्ये, ज्याने फॉलिकलची डेव्हलपमेंट घडवून आणणं चालू केली. त्यानंतर जो फेज आला तो होता रिपेअरिंग फेज, प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये FSHने कन्वर्ट केलं. FSHने काय फॉर्म केलं? ग्राफियन फॉलिकलची डेव्हलपमेंट घडवून. मग आला ओव्हुलेटरी फेज. ओव्हुलेटरी फेजमध्ये LH आला पिट्युटरी ग्लँडपासून, त्याने ओव्हुलेशन घडवून आणलं. सिक्रेटरी फेजमध्ये त्याच LHने काय घडवून आणलं? कार्पस ल्युटियमचं फॉर्मेशन फ्रॉम एम्प्टी ग्राफियन फॉलिकल. तसंच इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, इस्ट्रोजेननी रिपेअरिंग घडवून आणली, प्रोजेस्ट्रॉन मेंटेन करते प्रेग्नन्सी. याच आधारित आपल्याला आता टॉपिक आहे. ही मेन्स्ट्रुअल सायकल संपली, त्यावर हार्मोनल कंट्रोल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हार्मोन कशा प्रकारे मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करते? मी तुम्हाला एक पॉईंट सांगितला होता. जर समजा 28 दिवसानंतर जर समजा मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब झाली असेल, मागे पुढे होत असेल, याचा अर्थ हार्मोनल इम्बॅलन्स आहे. कारण मेन्स्ट्रुअल सायकलला कंट्रोल करते हार्मोन्स, आणि तेच टॉपिक आहे आपला हार्मोनल कंट्रोल ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सेव्हरल हार्मोन रेग्युलेट द मेन्स्ट्रुअल सायकल. नंबर 1 पिट्युटरी हार्मोन. पिट्युटरी हार्मोन कोणते? 2 हार्मोन्स ऑफ अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचे 2 पार्ट पडते, अँटेरियर आणि पोस्टेरियर. 2 हार्मोन्स ऑफ अँटेरियर पिट्युटरी ग्लँड, दॅट इज FSH अँड LH रेग्युलेट द मेन्स्ट्रुअल सायकल. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणजे काय? पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर पार्ट. पिट्युटरी ग्लँडचा अँटेरियर पार्ट म्हणजे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते 2 हार्मोन. भरपूर हार्मोन आहे, पण त्यातले 2 हार्मोन इथल्या कामाचे, ज्याचा एक कॉमन नेम होता गोनॅडोट्रॉपिक हार्मोन, अगोदर झालं आपलं. त्याचे 2 टाईप आहे, FSH आणि LH. पुन्हा लॉंग फॉर्म सांगतो. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यापैकी पहिला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, सगळं रिव्हिजिंगच आहे. इट स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ प्रायमरी फॉलिकल इंटू ग्राफियन फॉलिकल. पाहिलंच आपण पहिल्या फेजमध्येच पाहिलं. प्रायमरी कशामध्ये कन्वर्ट झाले होते? सेकंडरी, आणि फ्यू किंवा सम सेकंडरी गेट कन्वर्टेड इंटू प्रायमॉर्डियल इंटू प्रायमरी, अँड फ्यू प्रायमरी गेट कन्वर्टेड इंटू सेकंडरी. मग आला होता रिपेअरिंग फेज किंवा प्रॉलिफरेटिव्ह फेज. त्यामध्ये पाहिलं आपण या FSHमुळं 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल डेव्हलप होऊन राहिले होते. त्यामधला एक डेव्हलप कशामध्ये झाला? ग्राफियन फॉलिकल. इथं आपण डायरेक्ट बोललो इट स्टिम्युलेट ग्रोथ ऑफ प्रायमरी फॉलिकल इंटू ग्राफियन फॉलिकल. प्रायमरी फॉलिकलला स्टेप बाय स्टेप डेव्हलप केलं कशामध्ये? ग्राफियन फॉलिकल. म्हणूनच नाव आहे त्याचं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH. पुन्हा इट स्टिम्युलेट फॉलिक्युलर सेल. फॉलिक्युलर सेल म्हणजे फॉलिकलच्या सेलला स्टिम्युलेट केलं, डेव्हलपिंग फॉलिकलच्या सेलला स्टिम्युलेट केलं. काय रिलीज करण्यासाठी? इस्ट्रोजेन. 2 फंक्शन लक्षात आले. मग कुणाबद्दल बोलून राहिलो आपण? पिट्युटरी हार्मोन. पिट्युटरी हार्मोनचे 2 हार्मोन आहे. पिट्युटरी हार्मोन 2, FSH आणि LH. FSHचा लॉंग फॉर्म फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि काय केलं? इट स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ प्रायमरी फॉलिकल इंटू ग्राफियन फॉलिकल, स्टेप बाय स्टेप. पुन्हा कुणाला स्टिम्युलेट केला? फॉलिक्युलर सेलला टू रिलीज द हार्मोन इस्ट्रोजेन. हे होता FSHचा रोल. तो धड्यात शिकला आपण. धड्यात म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल शिकला. LH तुम्हाला माहीतच आहे, ओव्हुलेशन घडून आणते, एक फंक्शन. दुसरं कन्वर्शन ऑफ एम्प्टी ग्राफियन फॉलिकल इंटू कार्पस ल्युटियम. आणि कार्पस ल्युटियम सिक्रेट कोणता हार्मोन करणार? प्रोजेस्ट्रॉन. पहा
इट स्टिम्युलेट रप्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल अँड रिलीज ऑफ ओम फ्रॉम ओरी. ग्राफियन फॉलिकलला रप्चर केलं, ओम फ्रॉम ओरी रिलीज केला, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ओव्हुलेशन. दुसरं इट स्टिम्युलेट कन्व्हर्जन. शिल्लक काय राहिलं मग? ग्राफियन फॉलिकलमधला ओम जर गेला, महत्त्वाचा काय शिल्लक राहिलं? एमटी. ग्राफियन फॉलिकल त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं? कार्पस ल्युटियम. ही आलं होतं आपल्याला. पुन्हा पहा, पूर्ण सांगतो डबल. दोन हार्मोन, दोघांचे हार्मोन आहे, पिट्युटरी हार्मोन आणि ओव्हरियन हार्मोन. पिट्युटरी हार्मोन दोन आहे, अँटेरियर पिट्युटरी ग्लँडचे FSH आणि LH. FSH चा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन नावच सांगते. हा कन्वर्ट करते, प्रायमरी फॉलिकलची ग्रोथ घडवून आणते आणि काय फॉर्म करते? ग्राफियन फॉलिकल. पुन्हा यांनी स्टिम्युलेट केलं फॉलिक्युलर सेलला टू सिक्रेट द हार्मोन किंवा रिलीज द हार्मोन. कोणता? इस्ट्रोजन. LHचं फंक्शन तुम्हाला मी आधीच सांगितले, तो घडवून आणते ओव्हुलेशन. ओव्हुलेशन घडवून आणते म्हणजे काय करते? तो ग्राफियन फॉलिकलला रप्चर करते, रिलीज करते ओमला. झालं ओव्हुलेशन. दुसरं, हा कन्वर्ट करते कुणाला? एमटी ग्राफियन फॉलिकलला. कशामध्ये? कार्पस ल्युटियममध्ये. आता ओव्हरियन हार्मोन कोणते? 2 हार्मोन ऑफ ओव्हरी कोणते? इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. हे सुद्धा कंट्रोल करते मेन्स्ट्रुअल. कसे? इस्ट्रोजन. इट ब्रिंग अबाउट, आठवा प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये आला तर इट ब्रिंग अबाउट रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. रिपेअरिंग करते म्हटलं होतं मी, तेच सांगून राहिले, तेच पॉईंट उचलला ठेवला. इट ब्रिंग अबाउट रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. इट स्टिम्युलेट डेव्हलपमेंट ऑफ ॲसेसरी सेक्स ऑर्गन. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे ॲसेसरी सेक्स ऑर्गन आहेत त्याची डेव्हलपमेंट घडून आणते कोण? इस्ट्रोजन. समजलं? इट्स ब्रिंग अबाउट रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमची रिजनरेशन घडून आणली कोणत्या फेजमध्ये? प्रॉलिफरेटिव्ह फेजमध्ये. इट स्टिम्युलेट डेव्हलपमेंट ऑफ ॲसेसरी सेक्स ऑर्गन. प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉन काय मेंटेन करते? थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. 8-10 मिलीमीटर झाली. पहा, इट मेंटेन थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस आणि इट ऑल्सो मेंटेन प्रेग्नन्सी. म्हणून प्रोजेस्ट्रॉनला दुसरं नाव आहे प्रेग्नन्सी हार्मोन. डबल सांग. ओव्हरियन हार्मोन. ओव्हरीचे 2 हार्मोन कोणते? इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. इस्ट्रोजन काय करून आणते? रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. कोणत्या फेजमध्ये? प्रॉलिफरेटिव्ह फेज. इट स्टिम्युलेट द डेव्हलपमेंट ऑफ ॲसेसरी सेक्स ऑर्गन. प्रोजेस्टेरॉन काय मेंटेन करते? थिकनेस ऑफ एंडोमेट्रियम ऑफ युटेरस. कोणत्या फेजमध्ये? सिक्रेटरी फेज. इट कंट्रोल प्रेग्नन्सी, म्हणून त्याला म्हणतात प्रेग्नन्सी हार्मोन. अशा प्रकारे इथे आपला मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याचा हार्मोनल कंट्रोल टॉपिक संपला. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण येणार त्याचे एक्स्ट्रा पॉईंट, कारण मेन्स्ट्रुअल सायकल पूर्ण डिटेलमध्ये सर्व डिटेल्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.